नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. एक इन्सिडेंट असा होता की बाबांचे कझिन म्हणजे मावशीचे मुलगा मावशीकडे, आणि तेव्हा कसं आपण मावशीने मामाने असं बोलवलं तर आपण जेवायला असे कधीतरी जातो. आणि त्या काळात कसं पप्पांच्या आईच्या टाईममध्ये की चिकन बनवलं आहे नाहीतर काय, तर ते बोलवायचे की ये आमच्याकडे ये, आज जेवून जा, मस्त चिकन आणि भाकरी तांदळावरची अशी. सो मावशीने असं बोलवलेलं. आपले काका होते मावशीचे मुलगा, ते पप्पांच्या मावशीचा मुलगा, ते भेटलेले त्यांना बाजारात. तर त्याने सांगितलं ये आज संध्याकाळी ये, आपण खाऊ. तेव्हा मग बाबा जात होते. पप्पांना काहीतरी कामामुळे थोडं लेट झालं घरात, आणि येताना तिथे एक गाव आहे, ची गोष्ट आहे ही. तर तिथे ते जेव्हा पोचले, ते नॉर्मल चालत चालत जात होते. एसटीने गेले, एसटीने उतरले, आणि नंतर मग चालत चालत आतमध्ये जात होते. तिथे गावात त्यांच्या घरी जाताना कसं आहे माहिती आहे, मध्ये शेत लागते. शेतीच्या इथे ना एक विहीर आहे, आणि ना बाबा चालत होते. अचानक ना रात्री मध्येच कोल्हे अशी ओरडायला लागले. तेव्हा कोल्ह्यांची आणि हे जरा जास्त होती. आत्ता कुत्रे आहेत, पण तेव्हा कोल्हे आणि हे जास्त होते. बाबा बोलले मला. बोललो कोल्हे, आणि बोललो हां, तेव्हा शेतात कोल्हे बिल्ले फिरायचे. तर कोल्ह्यांचा रडायचा आवाज सुरू झालेला अचानक असा. बाबांना कळलं काहीतरी गडबड असेल, हे असे रडत आहेत. म्हणजे कोणताही जनावर जर रडत असेल, कुत्रा बोल मांजर बोल, तर आपल्याला असं कळून येतं काहीतरी आहे, तर काहीतरी घडणार आहे असं. सो बाबा जात होते चालत नॉर्मली, आणि ते घर ऑलमोस्ट 15-20 मिनटावरती होतं. 20 मिनटं 15-20 मिनटं चालत जायचं आतमध्ये रस्ता आहे. बघितलं तर त्यांनी दांडा घेतला एक जवळ, तिकडे झाडं नव्हतं, दांडा तोडला आणि हातात घेऊन ते म्हणजे हट करून असं बोलून हे, पण तरी ते असं लांब लांब करून आवाज येत होता. चालत जसे पुढे जात होते ना, तसं त्यांना दिसलं एक लांब असं एक झाड आहे, त्याच्या खाली ना एक म्हणजे सावली अशी दिसली बाईची. ती त्यांना बसलेली अशी तिथे दिसली. त्याने बघितलं आणि मग इग्नोर केलं. त्यांना आजोबांनी सांगितलेलं तसं. मग ते पुढे जरा जसे पुढे गेले ना, ती बाईची सावली त्या झाडापासून थोडी लांब आलेली, आणि त्यांना एक दिसलेलं पुढे थोडं अजून चालेल तेव्हा एक विहीर त्यांना दिसलेली. त्यांना आठवलं, कारण सकाळचे पण जायचे याचे, तर त्यांना माहीत होतं इथे कुठेतरी विहीर आहे, पण त्यांना तिकडचं इन्सिडेंट माहीत नव्हता काय. तर ते तसे अजून थोडं पुढे गेल्यावर आपल्याला एक होतं ना की अरे आपण बघितलं म्हणत असं, या अशा सिच्युएशनमध्ये आपलं लक्ष परत तिथे जातच जातं. सो त्यांनी परत एकदा तिथे टर्न करून बघितलं. असं बघितल्यावरती त्यांना म्हणजे असं ती बाई अजून जरा त्या विहिरीच्या अशी जवळशी दिसली. आणि जसे अजून ते पुढे जरा गेले, तसे कोल्ह्यांचा आवाज अजून रडायचा असा अजून वाढलेला होता खूप. तर ते पुढे जसे अजून गेले ना, तसं त्यांना ती बाई मग विहिरीकडे दिसली. तर ते 2 मिनटं थांबले, बघितलं, मुलं असेल कोण, म्हणजे एवढं असं टाईम फ्रेमने जाते, म्हणजे काहीतरी गडबड आहे त्यांना कळून आलं. त्याने सरळ ते निघाले, आणि लास्टला जायच्या वेळेस ना एक टर्न आहे, तिकडून त्याने बघितलं तर ती बाई डायरेक्ट तिने उडी अशी आतमध्ये मारली विहिरीमध्ये. बाबा सरळ तिथून आले, मावशींच्या काकांच्या घरात बसले, आणि मावशी आजीने जेवण दिलं त्यांना, चिकन अँड ऑल. हे जेवलेच नाही. काका हां म्हणजे आता टेन्शन आलं त्यांना, कोण अशी उडी मारतं आहे एवढ्या रात्रीचं असं आपण. आणि तेव्हा कसं माहिती आहे, गावात ना आत्ताही गावात आमच्या 8:30ला सगळे जेवतात, 9:30 पावणे 10ला सगळे झोपायला जातात. कोकणात आमच्याकडे असं आहे. फक्त गणपतीत नाही, पण गणपतीत असतात रात्रभर, पण बाकीचे जे दिवस असतात ना, त्याच्यात सगळे असे 10 वाजे 9:30-10ला झोपायला जातातच सगळं. गार होऊन जातं सगळीकडे. तर तेव्हा तर अजून लवकर होतं सगळं. सो आले, बघितलं, तर काकाने विचारलं की काय झाला, काय बोलायलाच तयार नाही. तर त्यांनी काकाने पण सांगितलं की ठीक आहे, तू जेवून घे, आपण बोलू नंतर. आणि काका माझे खूप शांत आहेत या बाबतीत. माझे बाबा जरा रागीट आहेत आणि असे पटकन रिॲक्ट करतात, पण काका माझे खूप शांत आहेत, खूप चांगले आहेत आणि शांत आहेत. सो त्याने थोडंसं असं खाल्लं, समजलं नाही पाहिजे आणि काहीतरी गेलं पाहिजे म्हणून भाकरी थोडी खाल्ली आणि झोपले. सकाळी उठले ना, तेव्हा काकांना त्यांनी सगळं सांगितलं, असं असं सगळं घडलं माझ्याबरोबर, काय आहे का, काय झालं. तेव्हा कळून आलं की तिकडे
4 भावांची एक ती काकाने त्यांना सांगितलं 4 भावांची एक ती बहीण होती. तिचं प्रेम आय बिलीव्ह मुस्लिम की कोणत्या तरी एका मुलाबरोबर झालं. ते तिकडे मान्य नव्हतं आणि त्या मग भावांनी मग त्या बहिणीला असं मारलं. असं करून ते काकाने त्यांना सांगितलं विहिरीत ढकलून मारलेलं. तर ती तिथे कधी कधी दिसते असं बोललेले. म्हणून बाबा म्हणजे काका बोलले ती कधीही अशी मध्येच दिसते म्हणून आम्ही तो टाईम अवॉइड करतो आणि म्हणून काका बोलले दुपारी बाबांना. मग बाबा हे विसरून गेले की थोडं लवकर ये, संध्याकाळी लेट नको करू, थोडं 7 वाजे 6:30-7पर्यंत घरी पोच. पण बाबाने कामाच्या नादात विसरून गेले घरी आजोबांना हेल्प करत करत आणि ते मग त्यांच्या रेग्युलर टाईमला तसे ऑलमोस्ट पोचले लेट झालं म्हणून. आणि मग त्यांना मग हा इन्सिडेंट झाला. असं आहे. आता माहीत नाही तेव्हा काय होता अमावस्या किंवा आय डोंट नो, बट तेव्हा ते असं सगळं झालं. बाई उडी मारताना दिसली लिटरली म्हणजे ना ती अशी उभी होती आणि तिने डायरेक्ट अशी उडी मारली आतमध्ये ह्याच्यात विहिरीत. मी अजून पण तुझी स्टोरीज बघतोय की तुझी कोणती एक ही पण होती की मान कापायची गोष्ट पण तू ती पण बाबांबरोबरच झालेलं. ते झालेलं कसं माहिती आहे, बाबा बैलगाडी घेऊनच असंच जात होते सामान घेऊनच आणि तेव्हा त्यांना दिसलेलं होतं की समोरून असं चालत येतो लांबून. पहिलं काय झालं माहिती आहे, ते काकांचं जे गाव आहे तिथे ना 2 गोष्टी झाल्या. त्याच एका दिवसात 2 गोष्टी घडलेल्या. पहिलं काय झालं माहिती आहे, आता तिथे शाळा आहे, हे नाव नाही घेत त्या शाळेचं, पण तिथे ती शाळा आहे आणि त्या शाळेच्या आधी तिथे स्मशान होतं. त्या स्मशानावर ती शाळा बांधलेली आणि बाबा घेऊन येत होते सामान बैलगाडीतून आणि त्या स्मशानाजवळ जेव्हा आले ना, अचानक आजोबांचे जे बैल होते ना, आजोबांनी त्यांना खूप प्रेमाने वाढवलेलं. ते छोटं तेव्हापासून त्यांनी आणलेलं. ते अचानक 2 पाय असे वरती झालेले. बाबा बांबावले, म्हणलो असे काय हे झाले. बाबांनी जस्ट खाली बघितलं तर प्रेत असतं ना असं ठेवलेलं, असं लिटरली त्यांना दिसलं प्रेत आहे खाली. लिटरली असं प्रेत खाली दिसलं त्यांना. हार वे ठेवलेलं, चेहरा नव्हता बट असं प्रेत त्यांना दिसलं. आणि म्हणजे बैलांना असं हांबुडलं आणि बाजूला घेतलं आणि पुढे गेले. तेव्हा मग त्यांना असं समोरून तो एक मान कापाय असं चालत येताना असं आपण कोणाला पकडतो ना असं, तर असं असं करत तो चालत असा येत होता. असं चालत असता ते ना क्रॉस झाला आणि सेम तसं मग बाबा गेले घरी. त्यांनी बघितलं, ते थोडं टेन्शन तर आलं त्यांना. घरात गेले आणि मग आजोबांना त्यांनी हे सांगितलं. तर आजोबाने ते उतरला नाही ना तू खाली, बोले नाही, आणि उतरला असतास तर त्यांनी नक्कीच तुला धरलं असतं. तो काय करतो, मान कापतो. नाही, त्याची मान कापलेली कोणीतरी कापलेली म्हणून. आणि तो जेव्हा येत होता ना तेव्हा म्हणजे काहीतरी तिकडचा एक इन्सिडेंट झालेला. आजोबांनी पप्पांना सांगितलं, पप्पांना आठवत नव्हतं, मी त्यांना विचारलेलं. तर तिकडचा एक इन्सिडेंट झालेला आणि तो मुस्लिम की कोणतरीच होता. ते आमच्याकडे सगळे हिंदू मुस्लिम ख्रिश्चन सगळे राहतात, मुस्लिमच होता कोणतरी. त्यांच्या भावाभावांमध्ये काहीतरी जायचं, तो असा पकडायला जातो तेवढ्यात त्यांचं मान कापली, त्याची भावानीच की कोणीतरी मान कापली. तर अजून पण तो त्याच फेऱ्यात अडकलाय. अजून आत्ता तरी तो दिसला नाही, कारण त्या हे सांगितल्यावर ती माझी तरी हिंमत नाही होत की पण रात्री जेव्हा त्या लाईनने बाबांनी बघितलं तर तसंच तो हात तेव्हा हे तो करत होता. दिसलेला त्यांना. त्या मान फक्त हे नव्हतं, हेड नव्हतं, बाकीचं बॉडी पूर्ण अशी दिसलेली होती, असं होतं. बाकी असं काय हेड दिसलं हो, असं पकडून तो चालत होता असं ते दिसलेलं. आणि त्यावरूनच तो एक राखणदाराची पण गोष्ट बोलणार होता. राखणदाराचं ना, आमच्याकडे कसं आहे ना, आमचं घर जे आहे ना तिथे, आमचं घर असं सेंटरला आहे. आमच्या घराच्या बाजूला 2 वाट आहेत. दोन्ही वाटा जे आहेत त्या देवाचे आहेत. आणि ना देवाची वाट जी आहे ना, बाहेर अंगणातून बाहेर गेल्याच एक आहे आमचं गावातलं देव, त्याची एक हे झाड आहे तिथे आम्हाला रोज संध्याकाळचं दिवा लावावा लागतो. असं आहे आम्हाला, नाही तर आमच्या बाजूला कोणीतरी लावायचं. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.